మీ అందరికీ నమస్కారం. ఉగాది మరియు గుడి పడవ శుభాకాంక్షలు. राज्यभाषा मराठी आणि तेलुगू या दोन अभिजात भाषांमध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक आदानप्रदान व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकॅडमीची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. तर या सांस्कृतिक आदानप्रदानचा एक विशेष उपक्रम म्हणून आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. कारण आज मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा, तसंच तेलुगूमध्ये सुद्धा उगादी या नावानं साजरा केला जातो. या दोन्ही भाषेतील संस्कृतीचं आदानप्रदान व्हावं या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं तसे आपल्या या मतदारसंघाचे माननीय आमदार तसेच आमच्या विभागाचे माननीय मंत्री आशिष शेलार साहेब, ते सुद्धा थोड्याच वेळात या कार्यक्रमाला येणार आहेत. ही अकॅडमी आशिष शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे आणि या अकॅडमीमार्फत मुख्यत्वे 4 प्रमुख योजना राबवल्या जातात. त्यामध्ये एक पुरस्कारची योजना आहे ज्यामध्ये तेलुगू भाषेतील साहित्यिक, लेखक, कवी यांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केला जातो. दुसरी एक योजना पुस्तक प्रकाशन अनुदानासाठीची योजना. तेलुगूमध्ये लिहिणारे जे नवोदित लेखक आहेत ते पुस्तक प्रकाशनासाठी सहाय्य मिळण्यासाठी अकादमीकडे अर्ज करू शकतात. त्यांना अकॅडमी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सहाय्य करते. तिसरी यासारखीच एक योजना आहे, मराठीत लिहिलेलं साहित्य जे तेलुगूमध्ये अनुवादित केलं त्यासाठी एक अनुवादासाठी विशेष सहाय्य योजना. ही सुद्धा एक पुस्तक प्रकाशन अनुदान योजना आहे, पण ती मराठीतून तेलुगूत अनुवादित असं त्याचं विशेष स्वरूप आहे. आणि चौथी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, ज्याचाच एक उपक्रम म्हणून आज आपण सर्व इथं एकत्रित आलेलो आहे. तर इथं उपस्थित राहिल्या सगळ्यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. सर्व मान्यवरांचा त्यांनी वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. मी सचिन सरांना विनंती करतो आहे आपला चंद्रकांत बोंजालला सत्कार करावा. त्याचप्रमाणे आपला जिल्हा गोवर्धन सरांचा पण सत्कार.